नमस्कार. SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ आणि LPG गॅस सिलेंडर मोफत मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. या नव्या धोरणामुळे आता गरीब कुटुंबांना केवळ धान्यच नाही तर मोफत LPG सिलेंडर देखील मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील कोणताही नागरिक अन्नावाचून वंचित राहू नये असा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ही प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक केली जात आहे. बघा तर मंडळी, रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया. जुन्या किंवा नवीन अशा कोणत्याही प्रकारच्या रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना या सुविधेचा थेट लाभ घेता येणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1,000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत जमा करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणद्वारे दिली जाणार असल्याने गरज उरणार नाही. विशेषतः विधवा, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक हातभार मिळणार आहे. गरिबांच्या जीवनात धैर्य आणण्यासाठी ही एक मोठी क्रांती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बघा तर मंडळी, रेशन कार्ड KYC प्रक्रिया अनिवार्य या संदर्भात आपण सविस्तर बघूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या कागदपत्रे वेळेवर अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे. जे लाभार्थी अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत आणि दरवर्षी आपले KYC पूर्ण करतात त्यांनाच हे लाभ मिळतील. KYC प्रक्रियेमुळे योजनेतील पारदर्शकता वाढते आणि बोगस लाभार्थ्यांना आळा घालणे सरकारला सहज शक्य होते. नियमितपणे रेशन दुकानावर जाऊन अंगठा लावणाऱ्या आणि आधार लिंक केलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे आपले रेशन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही याची खात्री प्रत्येक कार्डधारकाने करायला हवी. बघा तर मंडळी, राज्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप या संदर्भात आपण सविस्तर बघूया. देशातील विविध राज्ये आपापल्या परीने या केंद्राच्या योजनेत मोलाची भर घालत आहेत. अनेक ठिकाणी केवळ गहू आणि तांदूळ न देता डाळी, साखर आणि तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप सुरू आहे. काही प्रगतिशील राज्यांनी तर रेशन दुकानातून साबण, वॉशिंग पावडर आणि कापड देण्याचा उपक्रम राबवला आहे. यामुळे गरीब कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात मोठी बचत होत असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. स्थानिक गरजेनुसार या वस्तूंच्या स्वरूपात बदल करण्याचे स्वातंत्र्य केंद्र सरकारने राज्यांना दिले आहे. बघा तर मंडळी, गृहिणी आणि मध्यमवर्गीयांना दिलासा या संदर्भात आपण सविस्तर बघूया. नजीकच्या काळात रेशन कार्ड धारकांसाठी ही बातमी एक मोठा उत्साह घेऊन आली आहे असे म्हणता येईल. मोफत धान्यासोबत मिळणारे 1,000 रुपयांची रोकड कुटुंबांना औषधोपचार किंवा शिक्षणासाठी वापरता येणार आहे. मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ही एक प्रकारची सामाजिक सुरक्षा कवच म्हणून काम करेल. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती पाहता मोफत गॅस मिळेल ही गृहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट ठरली आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर विशेष समित्या देखील नेमल्या आहेत. बघा तर मंडळी, सणासुदीसाठी विशेष रेशन किट या संदर्भात आपण सविस्तर बघूया.
सणासुदीच्या काळात विशेषतः दिवाळीसारख्या मोठ्या उत्सवात सरकाराकडून विशेष किटचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये रवा, मैदा, चणा डाळ आणि साखर अशा वस्तूंचा समावेश असतो, जेणेकरून गरिबांची दिवाळी गोड होईल. या अतिरिक्त मदतीमुळे सणांच्या काळात होणाऱ्या आर्थिक ओढाताणीतून सर्वसामान्यांची काही प्रमाणात सुटका होणार आहे. ही योजना केवळ तात्पुरती नसून ती दीर्घकाळ राबवण्याचा सरकारचा मानस असल्याचे सूत्रांकडून समजते. अशा उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विषमतेची दरी कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.